कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथेचं नाव आहे हरण्या भाग 1. शाळेच्या कौलातून उतरलेला कवडसा फळ्याच्या वर लावलेल्या गांधीजींच्या पोटावर टेकला रे टेकला की शाळा सुटायची घंटा वाजायची. गुरुजी शिकवण्यात गुंग असायचे आणि मुले मात्र कवडशाच्या शोधात असायची. नुसताच श्रावण न बरसताच वाया गेलेला. हातातोंडाला आलेली पिकं नुसतीच तग धरून राहिलेली. सगळा हंगाम वाया गेलेला. वर्षानुवर्षे हिरवा शालू नेसलेला भोकरीचा माळ ओसाड झालेला. हिंडायला सोडलेली जनावरं नुसतीच कुसळं हुंगीत पळायची. काळ्या बाबळीच्या बाजूने गेलेला वडा ठणठणीत झालेला. शाळेची बेल वाजली तशी पोरं दंगा करतच बाहेर पळाले. नाम्या ए नाम्या, लेका हळू पळ की. सर्जा म्हणाला तसा नाम्या थांबला. लगा पळायचं होत नाही बी. धापा टकत नाम्या म्हणाला. दोघं पण चौथीत शिकत होती. गावापासून मैलभर लांब भोकरीच्या माळावर या दोघांची वस्ती. दोघं जिवलग मित्र. अरे आमचा अण्णा सांगलीला गेल्यात बाजारला. मला म्हटलं येताना शेळी घेऊन येणार आहे. नाम्या वस्तीकडच्या रस्त्याला लागून म्हणाला. मग चंगाळे आहे तुझी, आता दूध खायला मिळणार. ये नाम्या, शाळेत येताना दूध घेऊन येणार. लेका आमच्यात पण दूध नसतं या, सर्जा म्हणाला. लगा तुला पण देणार खायला, नाम्या दप्तराचं ओझं सांभाळत म्हणाला. दोघं पण धूम पळत सुटली. 10-12 पाल्यानं शेकरलेली घरं बुंड्या माळावर अनाथ असल्यासारखी वाटत होती. वगळीतनं वर येऊन पोरं वस्तीवर पोचली. गुळबिंडीच्या झाडाखाली गर्दी झालेली बघून पोरं तिकडंच पळाले. आणलेल्या शेळीला बघायला गर्दी झालेली. प्रत्येकजण टवकारून शेळीला बघत होता. त्याला कारणच तसं होतं. याआधी वस्तीवर दूध देणारं जनावर कोणी घ्यायचं धाडसच केलं नव्हतं, कारण तेवढी परिस्थितीच कोणाची नव्हती. नाम्याच्या बापानं कपडे धुवून इस्त्री करून पै पै जमा केली. तेव्हा हा दिवस उजडला. आई शपथच, शेळीला बघून नाम्या म्हणाला. अण्णा, काय नाव आहे शिर्डीचं? हरणी नाव आहे. हरणी हाय का नाही हर नावाने? आता वैरण काढे तूच बघायचंस. नाम्याला जवळ घेत अण्णा म्हणाला. होय बघतो की, दूध खायचं आहे म्हटल्यावर, नाम्या म्हणाला. नाम्या शिर्डीला हात लावून बघू का? बघत उभा असलेल्या सर्जा म्हणाला. लाव की. अरे लांबनच लाव. बघ कशी शिवरी खायला लागल्या. नाम्या कौतिकानं म्हणाला. शेळी बघायला आलेली वस्तीवरची बाया बापडी आपापल्या झोपडीकडे वळाली. नाम्या आणि सर्जा चवड्यावर बसून शेळीला अप्रूबाईनं बघत होती. दिवस मावळतीला टेकलेला. झोपडीतल्या चुली पेटल्या. चुलीचा धूर छपरातून पाजरून आकाशाकडे झेपावत होता. गार वाऱ्याने गुळबेंडीचं झाड मोरावाने डोलत होतं. हरणी अजून खायच्या नादातच होती. सर्जा, चहा ठेवलाय र. सर्जाची आई ओरडली तसा सर्जा शाळेचं दप्तर सावरत घराकडे निघाला. नाम्या येतो र चहा पिऊन, सर्जा म्हणाला. नाम्यानं दप्तर घेतलं आणि घरात घुसला. दाराच्या तोंडाला सक्कू आजी मिसरी घासत बसलेली. नाम्याची आई चुलीपुढं बसून चहाला उकळे आणत होती. आय ये आय. काय रे नाम्या? हातातली फुकणी खाली ठेवत नाम्याची आई म्हणाली. आय, चहात पण दूध घालत्यात नव? होय. मग आपण पण चहात दूध घालून चहा पिऊया की, नाम्या म्हणाला. होय बाबा, अजून 10-12 दिवस वक्कूत आहे, मग शेळी दूध देणार, नाम्याची आई म्हणाली. म्हणजे आता लगेच दूध नाही देणार? नाम्या चेहरा पाडून म्हणाला. हे आजी, आई काय म्हणते? नाम्या आजीजवळ बसत म्हणाला. आजी भरलेला तांब्या घेऊन उठली आणि अंगणात जाऊन खळाखळा चूळ भरून आली. आजी सांग की. अरे बाबा, आता आपल्या शिर्डीला बाळ होणार, मग शिर्डी आपणाला दूध देणार, आजी पदराने तोंड पुसत म्हणाली. समोर ठेवलेला कोरा चहा घेऊन नाम्या बाहेर पळाला. नाम्या,
दुधाचा चहा पिऊन आलास काय? सर्जा आधी शेळीजवळ येऊन बसलेला. नाही लगा, आमची म्हातारी आहे म्हणती शिर्डीला बाळ झालं की मग शिर्डी दूध देणार. नाम्या खाली बसत म्हणाला. सर्जाचं कुत्रं इतभर जीभ बाहेर काढून शेळीला बघत होतं. हे सर्जा, तुझं कुत्रं मागं घे, चावल बघ शिर्डीला. नाम्या म्हणाला. चावते कशाला, ही तर तुझ्या शिर्डीची राखण करणार. लांडगा आला की पळवून लावल ही गुंड्या, लय शिकारी हाय. कुत्र्याला गोंजारत सर्जा म्हणाला. अरे होय की, नाम्या म्हणाला. नाम्या, अंधार पडायला लागलाय, रातच्याला शिर्डी कुठं बांधणार? सर्जा म्हणाला. सपरात खुट्टी ठोकली की म्हातारी आहे ना शिर्डीला बांधायला, परत सकाळपारी बाहेर बांधायची गुळबेंडी खाली. नाम्या म्हणाला. दोघांच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या. सक्कू आजीने हरणीला सोडली आणि छपरात नेऊन खुंटीला बांधून घातली. नामदेवा, भाकरी झाल्यात, जेवून जा, जेवून झोप जा आता, उद्या सकाळची शाळा आहे. सक्कू आजी म्हणाली तसा नाम्या उठून छपरात पळाला. सर्जा आपल्या घराकडे निघून गेला. येरवाळी कोंबड्याने बांग दिली तसा नाम्या डोळत चोळत उठून बसला. आज शनिवार, सकाळी शाळा. शाळेला हजारेबाईंचा मोठा दबदबा होता. मार खायच्या भ्यानं पोरं वेळेवर हजर असायची. हजारीबाई म्हणजे लाकडी खुर्चीमध्ये दाटीवाटीनं बसायच्या. कधी कधी तर उठताना खुर्ची पण आडवी व्हायची. रोज नित्य नियमाने येताना निरगुडाची ओली गार काठी आणायला विसरत नव्हत्या. छडी फोडल्याशिवाय हजारेबाईचं मन शांत होत नसं. मग नंबर कोणाचं लागेल सांगता येत नव्हतं. नाम्या आणि सर्जाने बाईची नस बरोबर ओळखली होती. वस्तीवरनं शाळेत जाताना खंडू पाटलाचा माळा 12 महिने गारेगार असायचा. मग काय, जाता जाता 4 वांगी, कधी पातीचा कांदा, तरी बांधावरच्या शेवगा शेंगा पिशवीत घालून शाळेत गेल्या गेल्या बाईच्या टेबलावर ठेवायच्या. मग हजारेबाई प्रसन्न. नाम्या आणि सर्जा हुशार मुलं, बाई तोंड भरून सांगायच्या. नाम्या आवरून बाहेर आला तोपर्यंत सर्जा बाहेर आलाच. सर्जा, चल लवकर, नाम्या म्हणाला. दोघांनी गावाकडचा रस्ता धरला. नाम्या, पिशवी धर माझी, लेका हजारेबाईंनी शेवग्याच्या शेंगा आणायला सांगितल्यात. सर्जा म्हणाला. बांधावर पडलेल्या काटेने 4-5 शेंगा पाडून पिशवीत घातल्या आणि पळतच शाळा गाठली. आलो बाबा टायमात, धापा टाकत नाम्या म्हणाला. पिशवीतून आणलेल्या शेवग्या शेंगा टेबलावर ठेवून नाम्या आणि सर्जा आपल्या जागेवर बसली. सूर्याची कोवळी किरणं शाळेच्या पटांगणात पसरलेली. खिडकीतून दिसणाऱ्या बाबळीच्या झाडावर पाखरांचा किलबिलाट वर्गात ऐकू येत होता. पाखरासारखंच मुलांचा दंगा वर्गात चाललेला. कोळ्याचा परशा एका हाताने खाकी पॅन्ट धरून सारखा दाराजवळ जाऊन वाकून बघायचा आणि आत येऊन दंगा चालू. बाई आल्या, जसा परशा म्हणाल तसा सगळा वर्ग चिडचूक. सुई पडल्यावर आवाज येईल अशी शांतता पसरली. झाडावरची पाखरं पण गप्प झाली. हजारेबाई डुलत डुलत हातात छकाटे घेऊन आत आल्या. टेबलाजवळची लाकडी खुर्ची ओढून बाई कशावशा बसल्या. टेबलावरच्या शेवगा शेंगा पिशवीत घातल्या आणि आणलेली ओली छकाटी टेबलावर आपटली. परशुराम, उभा राहा, बाई म्हणाल्या. तसा परशा थर कापत उभा राहिला. चल पुढे ये, बाई म्हणाल्या. तसा परशा दबकतच टेबलजवळ आला. हात पुढं कर. म्या काय केलंय? हात चोळत परशा म्हणाला. तू पहिला हात पुढं कर, बाई म्हणाल्या. दुसरीकडे कुठं मार बसण्यापेक्षा हात पुढं केलेला बरा. आय 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 ग, परशा ओरडला. बाईच्या हातातल्या छडीचे 2 तुकडे झाले. दाराजवळ येऊन मी येत आहे का बघतोस आणि पुन्हा ते येऊन दंगा, जबज्जात जागेवर, बाई म्हणाल. तसा हात चोळत परशा जागेवर जाऊन बसला. शाळेतला एक न एक पोराने बाईंचा मार खाल्ला नाही क्वचितच. सर्जा आणि नाम्या सोडली तर परशाचा मार बघून पोरं गपगार पुस्तक उघडून वाचत बसली. रोज कोणाचा तरी नंबर लागायचा. परशा, लागलं काय रे? सर्जा हळूच म्हणाला. हे नाही लागलं, परशा म्हणाला. जवळच बसलेला नाम्या हसला. हे नाम्या, हसाय काय झाले? परशा म्हणाला. लागलं नाही म्हणतोयास, मग वराडलाच कशाला? अरे वराडल्यावर बाईले मारत नाही, परशा हळूच हसून म्हणाला. तासाभराने बाई बाहेर गेल्या.
बाई बाहेर गेल्या रे गेल्या म्हटल्यावर पोरांचा पुन्हा दंगा चालू झाला. नाम्याचं निम्म लक्ष गुळबेंडे खाली बांधलेल्या शेळीकडे होतं. 12ला शाळेची बेल वाजली तशी पोरं दप्तर सांभाळत बाहेर आली. सरच्या गावात जाऊन येऊया की, नाम्या म्हणाला. का र? सरजा म्हणाला. तू चल तर, नुसता सांगतो मग. नाम्या म्हणाला. दोघे गावात घुसली. नाम्याच्या अन्नाचं दुकान गावात होतं. दुकान कसलं? पाटलाच्या वाड्याच्या भिंतीला लागून 2 लाकडाचा आधार घेऊन वर तळवट बांधलेला, दगडांचा खेळा रचून त्यावर मोठी फळी टाकलेली, एक कोळशावरची इस्त्री आणि भिंतीकडेला उभं करून ठेवलेलं कोळशाचं पोतं. मारुतीच्या देवळासमोर कपड्याची आणि किराणा मालाची 4-5 दुकानं, एवढाच गावाची शोभा वाढवणारा परिसर. आज शनिवार असल्यामुळे देवळात तेलाचा दिवा जळत होता. नाम्या आणि सरजा घंटा वाजवून देवळात घुसली. मारुतीला नमस्कार करून अंगारा लावला आणि बाहेर आली. समोरच इस्त्रीचं दुकान होतं. पोरानो, का आलायसा? अण्णा म्हणाले. अण्णा 2 रुपये द्या की, नाम्या म्हणाला. का र, कशाला? बंडीत हात घालत अण्णा म्हणाले. अहो, म्हातारी आहे म्हणली बाळू खेळणीवाल्याच्यातनं हरणीला गळ्यात बांधायला एक घुंगरू घेऊन ये, नाम्या म्हणाला. हातावर 2 रुपये पडताच दोघांनी बाळू खेळणीवाल्याचं दुकान गाठलं. काय पाहिजे पोरानो? बाळू म्हणाला. घुंगरू द्या की, शिर्डीला गळ्यात बांधाय पाहिजे, नाम्या म्हणाला. बाळूने मळकटलेली एक पिशवी काढली आणि घुंगरू शोधू लागला. घावला बाबा हंग, नाम्याच्या हातात घुंगरू देत बाळू म्हणाला. किती रुपये? 1.5 रुपये दे की, बाळू म्हणाला. अरे 8 आण्याचं काय देऊ पोरानो? 2 रुपयाचा ठोकळा बघून बाळू म्हणाला. लेमन गोळ्या द्या की, नाम्या म्हणाला. घुंगरू खिशात ठेवून गोळ्या हातात घेऊन पोराने वस्तीकडचा रस्ता धरला. सर्जाला 2 गोळ्या मिळाल्या होत्या, त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. वगळीतून वर येऊन पोरं वस्तीच्या रस्त्याला लागली. माळावर उन्हाची चादर अंथरलेली, पायाला तापलेल्या मातीचे चटके बसत होते. चालताना खिशात ठेवलेला घुंगरू पावला पावलाला वाजत होता. गुळबेंडीखाली बांधलेली हरणी दिसू लागताच नाम्या आणि सरजा पळत सुटली. सरजाचं कुत्रं पळतच आडवं आलं आणि पळत पळत पोरांच्या पुढं गेलं. म्हातारी आहे, म्हातारी आहे, नातवाचा आवाज ऐकून सक्कू आजी खोपटाच्या बाहेर आली. नाम्या धापाट टाकत खोपटाजवळ पोचला. काय झालं रे नामदेवा? सक्कू आजी म्हणाली. हे बघ मी काय आणलंय, खिशातला घुंगरू दाखवत नाम्या म्हणाला. सक्कू आजी घुंगरू बघतच राहिली. दोडा लगेच घेऊन आलास वय? जा आधी भाकरी खाऊन घे, सक्कू आजी म्हणाली. सरजा भाकरी खाऊन ये, मग हरणीच्या गाळ्यात घुंगरू बांधायचा, नाम्या म्हणाला. तसा सरजा आपल्या खोपटाकडे वळला. आय वाढ मला, नाम्या जेवाय बसला. सक्कू आजीने जुन्या पातळाच्या 2 चिंध्या फाडून काढल्या आणि त्यात घुंगरू ओवून बसल्या वळत. नाम्याची आई सासू कशा कंडा बनवतात बघत होती. नाम्याचं जेवणावर लक्ष नव्हतंच. नाम्या कसला जेवते असं का? मी जेवून पण आलो, सरजा खोपटात येत म्हणाला. झालं की, हात आईच्या पदराला पुसत नाम्या म्हणाला. सक्कू आजीने चिंध्या वळून चांगलाच कंडा हरणीसाठी तयार केला. चला पोरांनो, हरणीला बांधूया, आजी खोपटा बाहेर येत म्हणाली. पोरांनी गुळबेंडी गाठली तशी हरणी धडपडत उठून उभी राहिली. तोंडात रवंत चालूच होता. सरजाचं कुत्रं पुढच्या 2 पायावर डोकं टेकून सावलीत हातभर जीभ बाहेर काढून बसलेलं. हरणीने गळ्यात घुंगराचा कंडा बांधून घेतला. आता हरणी हरणीसारखी दिसू लागली. आई शपथच, कसं घुंगरू वाजतं या, नाम्या उड्या मारतच म्हणाला. सरजाचं कुत्रं उठून मागं सरलं. चला पोरांनो, आता झोपा जावा जरा, सक्कू आजी म्हणाली. तशी सरजा आणि नाम्या आपापल्या खोपटाकडे वळली. समोर दिसणारं भोकरीचं माळ यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे ओसाड दिसत होतं. आता 4 दिवसावर गौरी गणपती घरी येणार म्हटल्यावर सगळीकडे उत्साह दिसत होता. आता गणपती पाऊस घेऊन येणार आणि सगळीकडे पाणीच पाणी होणार. माणसांची आशा कधी संपणारी नव्हती. नाम्या डोळे चोळत खोपटाबाहेर आला. दिवस मावळतीला टेकलेला. मावळतीच्या क्षितिजावर धग दाटून आलेलं. मोकळ्या ढगात सूर्यप्रकाश केशरी रंगात रंगून निघालेला. आकाशात पाखरांनी परतीची वाट धरलेली. हवेत गारटा पसरला होता. नामदेवा, चहा वातलाय बघ, आईने हाक मारली तसा नाम्या खोपटात गेला. चहा बशीत ओतून बशी तोंडाला लावली. आय,
चहात दूध कधी घालणार? कधी हरण्या आपणाला दूध देणार? भुरक्या मारत नाम्या म्हणाला. गणपती पातूर आपली हरणे दूध देणार, मग माझ्या बाबाला चहात दूध घालून चहा देणार, नाम्याची आई म्हणाली. नाम्याचा चेहरा फुलला. आय, म्हाताऱ्या आई कुठे गेल्या? बशी मोकळी करत नाम्या म्हणाला. वैरण आणाय गेल्यात खंडोपाटलाच्या मळ्यात. कवाशी काय गेल्यात, येतेले आता, नाम्याची आई म्हणाली. आय, मी जातो खेळायला, नाम्या म्हणाला आणि बाहेर पळाला. सक्कू आजी वैरणीचं गाठोडं काकेत मारून खोपटाजवळ आली. वैरणीचं गटोळं अंगणात ठेवलं. सासू आलेली बघून नाम्याच्या आईनं पाण्याची कासांडी अंगणात आणून दिली. चूळ भरून घ्या, चहा ठेवलाय वैलावर, नाम्याची आई म्हणाली आणि आत गेली. सक्कू आजीने चूळ भरली आणि पाण्याचा हात तोंडावर फिरवला. पदराने तोंड पुसत आजी खोपटात आली. कपात ओतलेला चहा जवळ घेत, नामदेवा कुठे गेला ग? चहाचा घोट घेत आजी म्हणाली. खेळायला गेलाय, नाम्याची आई म्हणाली. अंधारून आलेलं आभाळ कधी कोसळलं सांगता येत नव्हतं. मिसरीचं बोट लावत सक्कू आजी बाहेर आली. वैरणीचं गटोळं उचलून आत खोपटात घेतलं. हरणीला आत बांधती बाई, गारटा नाही सोसायचं तिला, म्हणत सक्कू आजी गुळबेंडी खाली आली. हरणीला सोडून खोपटात बांधली. पावसाची चाहूल लागताच नाम्या पळतच खोपटात आला. बघता बघता पावसाने भोकुरीचा माळ झोडपायला सुरुवात केली. काळं भोर झालेलं आबाळ दोन्ही हाताने पाणी ओतत होतं. गार वारा खोपटात झेपावत होता. खोपटात अंधार दाटलेला. चुलीत जळणारं चिपाडं घेऊन दिवळीत ठेवलेला दिवा लावला तसा खोपटातला अंधार नाहीसा झाला. वाऱ्याने दिव्याची वात अंगात ईर शिरल्यावाने नाचत होती. हरणी दाराच्या तोंडाला बसून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत होती. हंग नामदेवा, ही कणीस धर, घे तुझ्या आईकडनं भाजून. वैरणीच्या गटोळ्यातून नातवासाठी एक मक्याचं कणीस आणलेलं. आय, भाजून दे कणीस, नाम्या म्हणाला. उलतानाच्या टोकाला कणीस घुसवून चुलीतल्या जाळावर धरलं तसं भाजलेल्या कणसाचा खमंग वास साऱ्या खोपटात दरवळू लागला. नाम्याच्या तोंडाला पाणी सुटलं. भाजलेलं कणीस नाम्याकडे सरकवलं तसा नाम्या कणसावर तुटून पडला. हरणी पण वैरणीवर ताव मारत होती. आता बाहेर चांगलंच अंधार दाटलेला. पाऊस एकसारखा पडत होता. भोकुरीच्या माळावरचं पाणी वगळीच्या दिशेनं पळत होतं. वगळीला चांगलं गुडघावर पाणी आलेलं. पोत्याची खोळ पांघरून नाम्याचं अण्णा गावातनं खोपटाजवळ आलं. पोतं बाहेर अडकून अण्णा आत आलं. मैंदळ पाऊस झाला. औंदाचा ह्योच पाऊस खरा म्हणायचा. चहा ठेव ग, अण्णा म्हणालं. कापडं भिजल्यात, बदलून घ्या. वगळीत किस्त पाणी आलंय र, सक्कू आजी म्हणाली. चांगलं गुडघ्याच्या वर पाणी आलं या, नामदेवा चहा घे तेवढा, विचार बोलून अण्णा म्हणाले. गरम चहाने अंगात शिरलेला गारटा निघून गेला. पावसाचं बळ वाटतच होतं. भाकरी आमटी झाल्या, जेवून घ्या दोघंजण. वाढत्यास वाढ, भूक लागल्या गारट्यानं. नामदेवा हात धुवून बस जेवायला, आणि तोंडाला काय लागलंय रे काळं, अण्णा म्हणाले. नाम्यानं तोंडावरून हात फिरवत कणीस खाल्लंय. पाटीतल्या पाण्यात हात धुवत नाम्या म्हणाला. ताटात ओतलेल्या आमटीत भाकरी कुस्कारून दोघांनी फडशा पाडला. औंदाच खोपाट शेकारून घेतलेलं, त्यामुळे पावसाचं पाणी आत यायचं काही काम नव्हतं. सगळ्यांची जेवणं झाली. आवरावरी करून नाम्याचं घर गाढ झोपून गेलं. दिवळीतला दिवा मात्र आपली कामगिरी बजावत होता. येरवाळीच हरणी धडपडायला लागली. अजून दिवस उगवायचा होता. सक्कू आजी उठून बसली. तुका अरे उठ लवकर. काय झालं आहे हाका मारायला, अण्णा अंगावरची गोधडी काढत म्हणालं. अरे शिर्डी यायला लागल्या. शिर्डीचं दाव सोडत सक्कू आजीनं खोपटाचं दार उघडलं. पाऊस आता थांबला होता. हरणीला गुळबेंडी खाली आणून बांधली. बाहेर अजून अंधुकसा अंधार होता. तुकांना उठून बाहेर आला तसा कोकराचा आवाज कानावर पडला. समोर जाऊन पाहतोय तर एक गोंडस कोकरू सक्कू आजीच्या हातात होतं. हरणी त्याला मायेनं चाटत होती. आय, काय झाले ग, अण्णा म्हणालं. बोकड झालंय, एकच आहे बघ, नामदेवाला उठवचा, आजी म्हणाली. होय नामदेवा, अरे उठ की, हरणीला बोकड झालंय, अण्णा म्हणाल. तसा नाम्या पळतच गुळबेंडी खाली आला. नुसतं जन्मलेलं कोकरू उठायचा प्रयत्न करत होतं. गारव्यानं कोकरू थरथर कापत होतं. नाम्याने त्याला उचलून आपल्या जवळ घेतलं तसं कोकरू थरथरायचं कमी आलं.
हत्ती डाळ आणि गुळ आणलाय, ठेवू का हरणी पुढं? नाम्याची आई म्हणाली. हा ठेव की, खाऊ दे जरा तिला. सगळ्यांचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा फुललेला होता. नाम्या कोकराला गोंजारत होता. म्हातारी आई, ह्याचं काय नाव ठेवायचं? नाम्या म्हणाला. हरण्या ठेव की, हरणीचा हरण्या. आता सोड त्याला खाली, त्याचं त्याला उठू दे, आजी म्हणाली. नाम्यानं हरण्याला खाली सोडला. उगवतीला सोनेरी किरणाने चित्तीच उजळून निघाले. सूर्य आपले डोक्यावर काढत होता. सोनेरी किरणं भोकरीच्या माळावर पसरली जणू. सोनेरी चादर हरण्याच्या स्वागतासाठी अंथरली होती. वस्तीवर बातमी पसरताच सगळी गुळबेंडी खाली जातीनं हजर झाली. सर्जा खाली बसून कौतिकानं त्या कोकराला पाहत होता. नाम्या, काय नाव ठेवलं रे? डोक्यावरची कानटोपी सरळ करत सर्जा म्हणाला. हरण्या. हरण्या नाव ठेवलंय बघ. बघ 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 कसं उभं राहिलंय, नाम्या म्हणाला. सर्जाचं कुत्रं लांबूनच पाहत होतं. वस्तीवरची आपापल्या खोपट्याकडे वळाली. हत्ती, चहा आणलाय. नामदेव, उठ, दात घासून घे, चहा पे, नाम्याची आई म्हणाली. हे जावा पोरानं, चहा पिऊन परत या. तर कशी हा हरण्या बघा उभा राहतो या, कसं उभा राहायला शिकतोय बघा, आजी म्हणाली. तशी पोरं आपापल्या घराड पळाली. धन्यवाद. कथा हरण्या भाग 2 लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे. धन्यवाद.